मानाचा वारकरी आपल्या सोबत आहे। या वर्षीचा पूजेचा मान बाळू आहिरे आणि आशा आहिरे यांना मिळालेला आहे। काय सांगाल, तुमचा नंबर जेव्हा आला तेव्हा काय वाटलं तुम्हाला? आम्हाला काय म्हणजे घाबरट वाटली। हो, आपला काय कधी माहित नाही काय झालं तुम्ही आणि मग म्हणतात काय काय ना पूजानं मान मिळाला म्हणता आपल्याला। नाही, तुम्ही लाईनला उभा होते, जेव्हा लाईन बंद झाली तेव्हा काय झालं पुढं? तो क्षण मग ते फोटो काढून राहिले होते, मी लगेच असे विठोबा रुक्माई म्हणून राहिलं होतं लगेच त्याशी सांगा पूजाचा मान घेशील का म्हणे। म्हणतं काय भगवानची इच्छा होती घेऊ। मग दोन्ही मालकडी आहेत का म्हणतं हा, मग चला म्हणे। मग किती वर्षाची तुमची इच्छा होती आणि वारीला कधीपासून तुम्ही येताय की तुम्हाला मान मिळावा असं कधी वाटलं होतं? नाही, ते स्वप्नात बी नव्हतं, फक्त ते भगवानची इच्छा। पण तुम्ही वारीला कधीपासून येताय आणि वारी कशी करता? आम्ही काय गाडीवर येतो, हो, फक्त दर्शन घ्यायचं, पण एकशे दर्शन घ्यायचं राहत नाही। दरवेळेस वारीला येता? दरवर्षी येतो मी। बरं, काय म्हणजे तुम्ही काय करता? शेती करता की नोकरी? शेती। आणि सोबत तुम्ही होतात, पूजेचा मान मिळाला तेव्हा काय वाटलं? आनंद वाटला ना आम्हाला। हो, खूप आनंद वाटला। कधी असं वाटलं होतं? असं स्वप्नात पण नव्हतं असं देवाचं दर्शन होईल बा आम्हाला, असं पूजा भेटेल असं। हो, कितवी वारी? पाचवी वारी। आणि कसं आलेले तुम्ही? नाही, बसवर आल्या। काय इच्छा काय होती तुमची? इच्छा काही नाही, देवाचं दर्शन करायचं आणि घरी जायचं, एवढी इच्छा होती। पण लाईनला कधीपासून उभा होते? लाईनला सोमवारी नाही 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 नाही, आज लाईनला कधीपासून उभा होते? सोमवारी 2:30 वाजेपासून रात्री। ते 9 वाजेला मंगळवारी। मुख्यमंत्री होते, काय बोलले तुम्हाला? मुख्यमंत्री काय कुठला आहे काय आहे, पूजा केली, सगळं केलं। काय सांगाल, तुमची मुलाला मान मिळाला? एकदम भारी वाटत, एकदम भारी वाटत, सार्थिक नाही एकदम भारी झालं। आम्हाला स्वप्नात नव्हतं आणि वसनात नव्हतं। आम्ही गरीब माणसं आहेत, पण पुरेसले मान मिळाला, मला खूप आनंद वाटला। तुम्ही बरोबरच होते का तेव्हा? हो ना, मग बरोबरच होते आम्ही 11 जण बरोबर होतो। नाही नाही, तुम्ही सगळे तुमचे भाऊ आहे, तुम्ही लाईन मध्ये उभा होते? हो, लाईन मध्येच ना। हो, लाईन मध्ये। काय वाटलं मान मिळाला? एकदम आनंद वाटला हो। त्यांनी यांना सांगितलं आणि यांना घेऊन ते बाजूला गेले, म्हणजे घाबरले थोडे। मग यांनी सांगितलं बा आईला आणि भावाला बोलवा बा, आम्हाला तिथं घेऊन गेले। तुम्हाला गेले? हो, तिथं घेऊन गेले, मग आम्हाला आनंदच वाटला। मग असं घाबरा नाही, असे घाबरू नको म्हणतं असं सांगितलं। काल घाबरी राहिनी असे तुला वाटत काय आहे असे। तुम्ही वारी कधीपासून? मला सुद्धा 5 वर्ष होईना, जास्त नाही होईनात। आणि पंढरपूर याला तिरमक्षरण्या 5 वाऱ्या पाय व्हायचे तर, आणि याच ना या अंडोना गण काही नव्हे जायचं। म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या मुलाला सुनाला विठ्ठलाची पूजा करायला? हा, हो, आम्हाला आनंद झाला ना, मग एकदम आनंद झाला एकदम। हे शेतकरी कुटुंब होतं आणि त्यांना खरोखर आनंद झालेला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।